चला आज म्हटलं खूप दिवसांनी मैसूर पाक बनवायला घेऊया. डब्बा उघडून बघते तर बेसनच इकडे संपलं होतं. आता काय करायचं, काही नाही करायचं. तिकडे समोर हरभऱ्याची डाळ आहेच की. आणि असं पण ना आमच्या शेतातल्याच हरभऱ्याची ही डाळ बनवलेली आहे. आत्यांनी ती नीट करून ठेवलेली आहे, पण आपल्या चांगल्या डोळ्याने म्हटलं एकदा डोळ्याखालून काढूनच घ्यावी. त्यामुळे नीट करून घेतली आणि आज लाईट पण होती. त्यामुळे घरीच दळून घेणार आहे आणि त्यानंतर मी मैसूर पाक बनवायला घेणार आहे. आता इकडे बघा, हे आमचे आंबा चोर, या दोघांची चांगलीच गट्टी जोडी. भूक लागली की जायचं आंबा घेऊन यायचं. दुपारी मला एक ब्रँड शूट करून द्यायचं होतं, तेच मी करून दिलं आणि आप्पांची मी वाट बघत बसले होते, कारण माझे काही पार्सल ते घेऊन येणार होत्या. पार्सल घरी आलं की लगेच ओपन करून बघायचं, कारण आपल्याला तेवढी एक्साइटमेंट तर असतेच. आता या पार्सलमध्ये ना मी मागवले होते फ्रीजच्या डोअरमध्ये ठेवण्याचे कंटेनर्स. आता एवढंसं पॅकेट आले, उघडून बघते तर हे काय आलंय, मी प्रश्नामध्ये पडले होते. बहुतेक ना हे भिंतीला डेकोरेशन करायचंच काहीतरी असणार आहे. ते पार्सल तर रिटर्न करते. हे दुसरं एक पार्सल सुद्धा मी ऑर्डर केलेलंच होतं, त्यात तरी बघते आलंय का, पण हो जे पाहिजे तेच आलं होतं. हे सुद्धा फ्रीजमध्ये ठेवण्याचे कंटेनर्सच आहेत, पण याला झाकण आहे, ते बिना झाकणाचे होते. आता हे एवढे पॅक आहेत की मला निघतच नाहीयेत, पण जाऊ द्या, हे इकडेच ठेवून देते आणि मी माझ्या मैसूर पाक करण्याच्या तयारीला लागते. स्टीलच्या कढईमध्ये, नॉनस्टिकच्या कढईमध्ये 1-2 वेळा मी मैसूर पाक बनवला होता, पण नेमका तो चुकतोच. त्यामुळे याच कढईत मी तो बनवून घेते. आता मैसूर पाकसाठी काय, तूप, साखर आणि बेसन एवढ्याच गोष्टी लागतात. मैसूर पाक तर मला ना खरंच खूप छान बनवायला येतो, त्यामुळे करायला पण तो मला आवडतो. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करा. आपल्या रेसिपी चॅनलवरती याची रेसिपी मी शेअर करेल. इकडे सगळ्यांसाठी बेसन बनवलं आणि माझ्यासाठी हे पनीर व्हेजिटेबल मिक्स मी बनवलं होतं, कारण माझं डाएट आता सुरू झालं आणि मैसूर पाक ना खरंच खूप भारी झाला होता. तुम्हाला जवळून पण दाखवते. खूप छान जाळी यामध्ये सुटलेली होती. आता हे डब्बे आमच्या यांनी मला काढून दिलेत. आता काढून दिलेत तर म्हटलं चला लगेच अरेंज पण करून घेऊया. फ्रीजची काही अशी हालत झाली होती, कारण ना सगळ्या पिशव्या मी असंच टाकून देते. म्हटलं हे सगळं काढूया आणि या डब्यांमध्ये भरून ठेवूया. आधी मला असं वाटलं की एकावरती एक डब्बे ठेवले तर फ्रीज उघडलं की पडतील, पण ना तसं अजिबात होत नाहीये. फ्रीज आपण कितीही जोरात उघडला तरी हे डब्बे अजिबात पडत नाहीत. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.